वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आज हे वेडनेसडे आणि 2 दिवस झाले काही शूट केलं नाही बिकॉज मलाही बरं नव्हतं आणि घरचे थोडंफार क्लिनिंगचं वगैरे कामं सुरू आहेत. बिकॉज खूप दिवस झाले ते घरसुद्धा क्लीन नव्हतं केलं आणि त्याच्यामुळे सगळं काही जरा चालू आहे. आणि आमच्या घरात फ्रायडेला बाबांची सर्जरी असल्यामुळे आम्ही थोडं त्याच्यामध्ये पण जरा जास्त गुंतून आहोत. तर येस, बाबांचे नी रिप्लेसमेंट होणार आहे एका पायाचं आणि एका पायाचं मे बी नंतर होईल. तर त्यांना खूप त्रास आहे त्यांचं, म्हणजे त्यांना चालायला, आम्ही नेहमी तुम्हाला बोलतो की बाबांचे पाय दुखतात, त्यांना चालायला त्रास होतो. त्याच्याचमुळे आम्ही काही एक प्लॅन पण बनवू शकत नाही ॲज अ फॅमिली म्हणून. तर फायनली ते ऑपरेट करायचं आहे आता, म्हणून मग ते फ्रायडेला त्याचं ऑपरेशन आहे आणि थर्सडेला आई इकडेच येणार आहेत. तर मग आई बाबा आमच्याकडेच राहतील आता इथून काही पुढचे महिने दिवस. तर जियाना मात्र खूप एक्सायटेड आहे बिकॉज मी तिला सांगते, रोज सांगते माई आबा आपल्याकडे राहायला येणार आहे. तर ती अशी करते, वाव मम्मा. तिचे रिॲक्शन्स असे असतात. तर ती खूप जास्त हॅपी आहे. तर तेच सुरू आहे आमचं शिफ्टिंग एका रूममधनं, बिकॉज जे आमचं मास्टर बेडरूम आहे ते आम्हाला त्यांना द्यायचं आहे बिकॉज वॉशरूम बेस्ट आहे मास्टर बेडरूमला. तर ते बाबाला जरा जास्त सोपं होईल यूज करायला वगैरे, म्हणून मग तिकडचं सामान आमचं इकडे आम्ही शिफ्ट करतो आहे हळूहळू थोडंफार. आणि 1-2 कबर्ड्स त्यांना पण रिकामी करून देऊ ज्याने सामान ठेवायला वगैरे जरा सोपं होईल. तर म्हणून थोडंफार त्याचं शिफ्टिंग, घरचे किराणा स्टॉक करणं, ह्या सगळ्या गोष्टी पण खरंच खूप छान वाटत आहे. मी किती दिवसांपासून त्यांना बोलायची की राहायला या. रिझन कुठला पण असो, पण खरंच खूप छान वाटत आहे. ते राहतील, आम्ही ॲज अ फॅमिली आम्ही एन्जॉय करू. बिकॉज जेव्हा ह्या घराचं काम सुरू होतं तेव्हा आम्ही मॅक्सिमम 3 मंथ्स तर आम्ही तिथे होतो. तर ते 3 मंथ्स कसे गेले ना खरंच कळले नाही आणि छान वाटतं. तर येस, अजून तसंच आता परत तसंच होणार आहे. सर्जरी तर आहेच. प्रणव हॉस्पिटलमध्ये राहील 3-4 डेज आणि आई, मी आणि जियाना आम्ही 3 जणी घरी राहू. तर येस, बघू पुढचे इथून दिवस कसे राहील, काय राहील, आम्ही सगळं तुमच्याबरोबर शेअर करू. बाबांची रिकव्हरी सगळं वी आर होपिंग फॉर बेस्ट, सगळं व्यवस्थित होईल. आमच्या प्रेयर्स तर सुरूच आहेच. आता प्रणव गेलेला आहे जियानाला घ्यायला आणि आता जियाना येईल. जियाना जरा नाटकं करत होती आज खायला प्यायला, तर तिला खायचं नव्हतं आणि तिला मात्र स्कूलला जायचं होतं. जो कन्सर्न आम्हाला आधी होता ना की तिचं स्कूलमध्ये नाव काढायचं का, बरेच लोक आम्हाला विचारतात मग काय झालं जियानाचं. तर आम्ही त्यांना हेच बोलतो की 8 ते 10 दिवस तिने आम्हाला त्रास दिला, त्याच्यानंतर आता ती एक्सायटेड असते, सकाळी उठते. आज आम्ही दोघंही जण जिमला नाही गेलो बिकॉज मला बरंच नव्हतं आणि मग रात्री प्रणवचं पण सेम स्टार्ट झालं. तर आम्ही दोघांनी मेडिसिन खाल्ली आणि झोपलो. तर त्या मेडिसिनमुळे झोपायचा तो स्पॅन वाढला बिकॉज औषधी खाल्ल्यावर खूप झोप येते. तर आम्ही झोपूनच होतो, पण जियाना मात्र सकाळी उठली, मम्मा उठ ना, माझी स्कूल आहे. तर येस, आता वाजले 12:30 आणि प्रणव गेला आहे जियानाला स्कूलमध्ये घ्यायला. तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त भाजी बाकी आहे. बिकॉज आज मी बनवणार आहे बेसन. काहीच भाजीचं वगैरे खायची इच्छा नाही आहे, म्हणून असं काहीतरी थोडं तिखट आणि आंबट असं काहीतरी खायचं आहे, म्हणून बेसन गरमच बनवून खाल्लेलं चांगलं वाटतं. असं ते बनवून ठेवलं ते बिलकुल त्याची टेस्ट नाही चांगली वाटत. म्हणून आता प्रणव येईल, जियानाला फ्रेशन अप करेल मी आणि जेवण करू. आणि मग आज आहे किटी. तर आज बाजूच्या वहिनींनाच मिळालेली आहे, त्यांची फर्स्ट किटी आहे आमची, तर आज तिथे जाऊ. तर चला मग आज दिवसभरात काय काय करू हे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल. तेवढ्या वेळात मी जोपर्यंत स्वयंपाक करते तेवढ्या वेळ तुम्ही हे 2 दिवसात आम्ही काय केलं त्याच्या छोट्या क्लिप्स मी घेतलेल्या आहे, त्या मी ॲड करेल, तुम्ही ती बघून या. आधी प्रगतीने आज पाठवलेलं आहे खेकडे बनवलेले आहेत तिने. याच्या आधी आम्ही कधी टेस्ट नाही केला, पण नक्की टेस्ट करू. भाजी देऊ तुला? तू चपाती खा ना आधी. भाजी देते बाबा, इथलं भाजी देते. थांब देते जियाना. तुला काही चिकन वाटत आहे का जियाना? हे मला तर समजत नाही कसं खातात रे प्रणव. प्रणव कसं खातात? ठेचा म्हणे ना ती. ठेच त्याला आणि खा.
इकडे हे कोकण साईडला वगैरे खूप खातात. हा तिकडे समुद्रामधले. आणि हे बघा हे 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 दाखवायला पाहिजे ना प्रणव. तू सांग. हातभार लावायलाही पाहिजे. बस. वेळ होता माझ्याजवळ. आज असं झालं की आज पूर्ण किचन आवरायची होती. सगळं डीप क्लीन केलं मी दिवसभर. आणि अजियाना कशी स्कूलमधनं कशी आली, स्कूलमध्ये कसं गेली मला ते कळलंच नाही ऍक्च्युली, बिकॉज पूर्ण दिवस आज कामामध्ये गेला. आणि त्याच्यानंतर जियाना आल्यानंतर तर मग सगळं हे मला उचलून सगळं ठेवावं लागलं. बिकॉज मग तो बाकीचा वेळ इथून जियानाच होता. हा जाऊ आपण बाहेर. तर मी थकलेली होती, मी दमलेली होती, म्हणून आज प्रणवनी सगळे भांडे लावले. इवन मी कपडे सगळे बकेटमध्ये काढून ठेवलेले, तो वॉशिंग मशीन मध्ये लावणार आहे. लावले बघा. कसं असतं ना, एक घरची बाई हे सगळं करते हे दिसतं, पण बॅकएंड मध्ये जे असतं हा एवढा मोठा सपोर्ट आहे. तर मला असं वाटतं ना की हे सगळं पण दिसलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोला अशीच मदत करायला आणि असंच आनंदी ठेवा. थोडा तिला पण रिलॅक्समेंट मिळायला पाहिजे, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर कामं असतात. तर मी माझं वर्क फ्रॉम होम आहे हे मला माहिती आहे. तर ती सकाळपासून काय करते हे सुद्धा मला माहिती आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करा जेणेकरून तुमची बायको खुश राहील. तुमची बायको खुश तर आपण खुश. तर मी जियानाला घेऊन हॉलमध्ये बसली होती आणि इकडे प्रणव सगळे भांडे लावतोय. तर याचे सगळे भांडे लावून झालेले आहेत. थँक्यू सो मच. आणि मला तरी असं वाटतं की नवरा बायकोचं नातं असंच राहायला पाहिजे. मी त्याला सांगितलं सुद्धा नाही, तर खरंच हे खूप असं खूप स्पेशल फील होते हे सगळं बघून. असं वाटतं की आपण खरंच एक प्रॉपर व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे. नॉट बिकॉज की फक्त तो हे कामं करते म्हणून मी कामावरूनच नाही म्हणते, पण ओव्हरऑल जी माझ्या लाईफची जर्नी आहे प्रणव बरोबरची, फ्रॉम लास्ट 4 years वी आर टुगेदर. तर तेव्हापासून मी बघते खरंच लाईफ खूप इझी आणि सुरळीत झालेली आहे. कुठे जियानाला घाई आलेली आहे बाहेर जायची, बिकॉज 6 वाजले आणि हा तिचा बाहेर गार्डनमध्ये जाऊन खेळायचा वेळ असतो. हो बाहेर नाही, प्लेट नाही घेऊन चालली, ठेवणार आहे प्लेट. हे बघ याच्यामध्ये अंड ठेव, हे मागे ठेव बरं. चला आम्ही चाललोय वॉकला. बाहेर जायचंय ना, इकडे बघ ना मग. इकडे बघू इकडे बघू इकडे बघू, एक सेकंड. हा चल. आम्ही तुझ्या दादाकडे गेलो होतो मस्त किमा खायला. ओके तुम्ही गेला होते का? मला पप्पा बोलले की कोणीतरी आलं होतं जयंती नगरी मधनं. चालली का मग? हो आता जाते. तर हे आमचे सबस्क्रायबर आहेत. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा स्वतःहून लोक असे भेटायला येतात आणि बोलतात. तर काका खरंच तुमच्याशी भेटून आज खूप छान वाटलं. स्कूलमध्ये आहे ना जियाना? कशी होती स्कूल? छान. जियानाने खूप एन्जॉय केलं आहे ना. आणि आलं बरोबर म्हणताय, मला बोलते मम्मा यम्मी यम्मी. हा यम्मी यम्मी खायचं. भूक लागली का? टिफिन नाही खाल्ला? करशील नाटकं सकाळी खायच्यासाठी? खायला नाटकं करशील सकाळी? मग आज हिने खूप नाटकं केलेलं, बिलकुल खायचं नव्हतं, जाऊ दिलं मी तसंच. आली आता. आ गए आप लाइन पे? चलो फ्रेश हो जाओ. का बरं? मग यम्मी यम्मी बनवलंय ना मम्मानी. आणि जियाना पण आमच्या बरोबर भाकर खायला लागली. चपाती बनवली, अजिबात मी चपाती बनवणं सगळं बंद केलंय, बिकॉज चपाती बनवली की ती खातच नाही, आमच्यासोबत भाकरच खाते है ना. भाकर खायची ना? दे. चल. काय? हो दोन्ही हाताने पकड ना. हा दे मला. जा बस. हा हो हो
येस तर आज जेवणामध्ये एकदम सिंपल बनवलं आहे, पिठलं आणि भाकर. A few moments later. चला आता वाजले 5 आणि आता आम्ही चाललो आहे किटी पार्टीला. लेट्स सी, फर्स्ट टाइम आहे, बघू. आहे कोणीच नाही आलं का ग? हॅलो, काय करायचं? चला इथे गेम स्टार्ट झालेला आहे. आणि ही होती आमची को शेफ. शेफ नव्हती हा वहिनी, को शेफ होती. तर येस, असा होता कालचा दिवस. कालचा ब्लॉग मी एंड घ्यायलाच विसरली कालच्या ब्लॉगचा, म्हणून मग आज घेते. तर खूप एन्जॉय केलं. नवीन लोक होते, न्यू गेम्स होतं, सगळं काही नवीन होतं आणि खरंच खूप मजा आली. तर येस, मला असं वाटते प्रत्येक बायांनी आपल्या लाईफमध्ये असा वेळ काढायला पाहिजे फ्रेंड्ससाठी आणि असा एन्जॉय करायला पाहिजे. बिकॉज रोज 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 सतत तेच रुटीन असतं, लाईफमध्ये चेंज नाही आहेत. तर छान वाटलं. तर येस, चला मग तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.